अकोल्यातील बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक अर्थात एसआयटी गठीत करण्यात आली आहे। 13 कंपन्यांविरोधातील गुन्ह्यांसह शेतकऱ्यांकडून घेतलेल्या कथित समाधान पत्रांची आता सखोल चौकशी केली जाणार आहे। अकोला जिल्ह्यातील गाजलेल्या बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे। पोलीस अधीक्षक हर्षद चांडक यांनी या प्रकरणासाठी विशेष तपास पथक अर्थात एसआयटी गठीत केली आहे। जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांमध्ये 13 बियाणे कंपन्यांविरोधात दाखल गुन्ह्यांचा सखोल आणि निष्पक्ष तपास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। दरम्यान काही शेतकऱ्यांकडून संबंधित कंपन्यांच्या बाजूने कथित समाधान पत्रे लिहून घेतल्याचा प्रकारही समोर आला असून ही पत्रे जबरदस्तीने किंवा फसवणूक करून घेतली गेली का याचाही तपास एसआयटी करणार आहे। या पथकाचे नेतृत्व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी करणार असून त्यात पोलीस, आर्थिक गुन्हे शाखा आणि कृषी विभागाचे अधिकारी सहभागी आहेत। दरम्यान दोषी बियाणे कंपन्यांना ब्लॅकलिस्ट केल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचा इशारा भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी दिला आहे। केंद्र चालकांना माझी नम्र विनंती आहे आणि आव्हान सुद्धा आहे। कृषी केंद्र चालक नाही आहे, पण ज्या कंपन्याचे काही एजंट आहे ते शेतकऱ्यापर्यंत गेले आहेत। असं तेलारा, अकोट तर 70 कंपन्या आहे की त्यांचं नाही काय, कोणाच्या 4 बॅगा, 5 बॅगा, 20 बॅगाच्या अंदरच्या बॅगाच्या तक्रारी आहे। तर अशा काही ज्या महाराष्ट्रातल्या कंपन्या आहे त्या कंपन्यांनी नेगोशिएशन केलं आहे शेतकऱ्यासोबत, पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं की तुम्ही त्यांच्यासोबत ना करू। तालुका कृषी अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये एक फॉर्म तयार करायला सांगितला, ज्यांची 1 बॅग, 2 बॅग, 20 बॅगापर्यंत असेल। त्यांनी जर शेतकऱ्यांचं त्याचं आधार कार्ड जोडा, त्यांनी त्याच्या ऐवजमध्ये त्या शेतकऱ्याला काय मदत केली, किती मदत केली ते त्याच्यात लिहा आणि शेतकऱ्यांचं हमीपत्र भरून घ्या की बा माझं समाधान झालेलं आहे। तर ज्या शेतकऱ्यांनी किरकोळ आहेत अशा शेतकऱ्यांनी द्यावं, अन्यथा ज्यांच्या जास्त मोठं नुकसान झालं त्यांनी या भानगडीत पडू नये। कारण एसआयटी स्थापन झाली आहे। एसआयटीच्या माध्यमातून तुम्हाला न्याय देण्यासाठी शासन प्रशासन कटिबद्ध आहे आणि मी तर तुम्हाला 100% सांगतो की मी या 14 कंपन्याला ब्लॅकलिस्ट केल्याशिवाय राहणार नाही। हो, अकोला जिल्ह्यामध्ये काही दिवसपासून काही बोगस बियाण्याचं असं प्रमाण दिसून आलेलं आहे। त्याच्यामध्ये जे जिल्हा कृषी अधिकारी आहे त्यांची तक्रारीवर आम्ही टोटल जिल्ह्यामध्ये आता मागचे 1-2 आठवड्यामध्ये कमीत कमी 12 गुन्हे असे दाखल झालेले आहे। 9 पोलीस स्टेशन्स आहे आणि हे पूर्ण कोऑर्डिनेशनसाठी आणि व्यवस्थित तपास होण्यासाठी एक एसआयटीची आपण स्थापना केलेली आहे। ॲडिशनल एसपी या एसआयटीचे प्रमुख असणार आहे। या एसआयटी मध्ये शहर विभागचे एसडीपीओ, अकोटचे डायरेक्ट आयपीएसचे एसडीपीओ, प्रोबेशनरी डीवायएसपी, पीआय ईओडब्ल्यू आणि इतर 2 पीआयस आणि जे जिल्हा कृषी अधिकारी आहे ते त्यांचा समावेश असणार। आणि याचा आमचा मूळ उद्देश हे आहे की हे बोगस बियाण्याचे जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करून कुठून हे आणलेलं आहे, कोण याच्यामध्ये सामील होते, कोणते कोणते कंपनीज होते, काही कोणी आमिष दाखवली, कसा केला, हे पूर्ण याचा तपास करणार आणि आम्हाला एक रिपोर्ट सादर करणार।